रोजंदारी बदली कामगारांना कायम करण्यासाठी महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीनं महाराष्ट्र दिन कामगार प्रसंगी निदर्शनं करण्यात आली। सोलापूर महापालिकेतील ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान धरणं आंदोलन करण्याचा इशारा कामगार नेते अशोक जानराव यांनी निवेदनाद्वारे दिला होता। मात्र पोलीस प्रशासनानं सूचना केल्यानंतर या मागणीसाठी निदर्शनं करण्यात आली। कामगार नेते अशोक जानराव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं। विविध मागण्यांचे फलक घेऊन कामगार या आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आकृती बंद झाली पाहिजे, आकृती बंद झाली पाहिजे, बदली कामगारांना कायम केलंच पाहिजे, रोजंदारी बदली कामगारांना कायम केलंच पाहिजे, रोजंदारी बदली कामगारांना कायम केलंच पाहिजे, कंत्राटी कामगारांना कायम केलंच पाहिजे, कंत्राटी कामगारांना कायम। संबंधित 249 रोजंदारी कामगारांच्या नेमणुका तत्कालीन आयुक्तांनी केलेल्या आहेत। या कामगारांना गेली 30 वर्षे महापालिकेच्या सक्षम मान्यतेनेच पगार मिळतो। 249 रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रशासक या नात्यानं आयुक्तांनी आकृतीबंध मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवावा। या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कामगार दिनी आंदोलन करावं लागलं। यापुढेही टप्प्याटप्प्यानं आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे, असा इशारा कामगार नेते अशोक जानराव यांनी दिला। आज आम्ही झेंडा वंदनाच्या वेळेला सोलापूर महानगरपालिकेमधील रोजंदारी बदली कामगार जे गेली 30 वर्ष रोजंदारीत काम करत आहेत त्यांना सेवेत कायम करावं। सेवेत कायम करण्यासाठी आकृतीबंध करून नवीन जागा निर्माण कराव्यात, अशा पद्धतीचे आमचं म्हणणं आहे। त्याचबरोबर जलशुद्धीकरण केंद्राकडील जे कामगार कर्मचारी कंत्राटी काम करत आहेत त्यांच्यासाठी महानगरपालिकेने आकृतीबंध मंजूर केलेला आहे। या मंजूर आकृतीबंधाप्रमाणे याही सेवकांना कंत्राटी कामगारांना सुद्धा कायम केलं पाहिजे। यासाठी गेली 2-3 वेळेला आम्ही माननीय आयुक्त यांची भेट घेतली। ते करू असंच म्हणतात, परंतु या कामगारांना तुम्ही वेतनपत्रिका आणा, तुम्ही हजेरी पुस्तक आणा, हे आणा ते आणा, हे कर्मचाऱ्याच्या घरात नसतं, हे कार्यालयात असतं। हे माहीत असूनही केवळ कामगारांची फसवणूक करण्याचं काम एकीकडे प्रशासन आणि काही तकलादू पुढारी करायला लागलेले आहेत आणि त्यामुळे या कामगारांचं नुकसान व्हायला लागलेलं आहे। हे कामगार कायम होऊ शकले नाहीत। आमचं म्हणणं आहे जोपर्यंत या कामगारांना कायम केलं जाणार नाही तोपर्यंत सोलापूर महानगरपालिकेमधील कामगार संघटना कृती समितीच्या वतीने आम्ही सातत्यानं आंदोलन करू आणि आंदोलन करून आमचा हक्क आम्ही मिळवून घेऊ। या प्रसंगी सोलापूर महापालिका कामगार संघटना कृती समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी आदींची उपस्थिती होती।